सामान्याचं ज्ञान होण्यासाठी मी जे विशेष झालोय ती विशेष जी आहे टाकायला नको काय? विशेष टाकायला पाहिजे ना. मग कोण कोण विशेष आहे? सामान्याच्या आधारावर विशेष मी होऊन बसलोय. पहिल्यांदा अन्नमय कोश काढायला पाहिजे. अन्नमय कोश हा जो स्थूल देह आहे, त्या स्थूल देहाला 3 कोश आहेत, 5 कोश आहेत आणि 3 देह आहेत. मग 3 देहामध्ये 5 कोश बसवल्यात. मग पहिला देह कुठला आहे? स्थूल देह. मग त्याच्यामध्ये कुठला आहे? अन्नमय कोश. मग त्या अन्नमय कोशामध्ये हे पंचमहाभूतांचं, सप्तधातूंचं हे बनलेलं शरीर आहे. त्याचं आपण विचारानं निवारण करायचं, निरसन करायचं. हे तुम्हाला करू शकता की नाही? का नाही करू शकत? कसं कसं